इयत्ता 6वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील तिसरा पाठ सजीवातील विविधता आणि वर्गीकरण। या पाठाला सुरुवात करण्याच्या आधी आपण थोडं मागच्या वर्षी आपण काय शिकलं ते आपण आता आठवून पाहूयात। सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणामध्ये दिसून येते। तर आपण पाहिले की पृथ्वीवर एकूण 3 आवरणं आहेत, जलावरण, वातावरण आणि शिलावरण, हे 3 आवरणं आहेत। पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे। भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपणाला आढळते। आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतो। परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिले आहेत। आपण ज्या परिसरामध्ये राहत असतो त्याच परिसराशी आपण समरस होऊन राहत असतो। समरस होऊन राहत असतो म्हणजे त्या परिसरामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत, तिथे जगण्यासाठी कोणत्या भौगोलिक संकटांशी आपणाला सामना करावा लागतो, या सर्व बाबीचा विचार करून त्या घटकांशी जुळवून घेऊन आपण त्या परिसरामध्ये राहत असतो। वनस्पतीची विविधता। आपल्याला सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आढळतात। काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात। काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात। वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात। एवढंच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्येही आपल्याला विविधता आढळत असते। जसं गुलाबाचे विविध प्रकार, वेगवेगळ्या चवीचे आंबे, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार। काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मूळ नसतंच। सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा त्या वेगळ्या असतात। या वनस्पतीच्या विविधतेचा आज आपण इथं अभ्यास करणार आहोत। ज्या प्रकारची परिस्थिती वनस्पतींना उगवण्यासाठी, जगण्यासाठी लाभते त्या परिस्थितीनुसार वनस्पती आपल्यामध्ये बदल करते आणि आपल्यामध्ये बदल करून ती वाढत असते, जगत असते। प्रत्येक भागामध्ये आपल्याला वनस्पती पाहायला भेटते। पाण्यामध्ये सुद्धा वनस्पती पाहायला भेटते, वाळवंटामध्ये वनस्पती पाहायला भेटते, थंड प्रदेशामध्ये वनस्पती पाहायला भेटते, अति पाऊस ज्या ठिकाणी आहे तिथं वनस्पती पाहायला भेटते। प्रत्येक ठिकाणी आपल्यामध्ये बदल करून वनस्पती हे त्या भागामध्ये वाढत असतात। तर ह्याच विविधतेचा, वनस्पतीच्या विविधतेचा आपण आजच्या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत। इथे एक चित्र दिलेलं आहे बघा, निसर्ग चित्र आहे। ह्या निसर्ग चित्रामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला इथं दिसून येत आहेत। वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात। वनस्पती अन्नासाठी इतरावर अवलंबून राहत नाहीत। जसं आपण आपलं अन्न मिळवण्यासाठी वनस्पतीवर, प्राण्यावर अवलंबून असतो, त्याच पद्धतीने वनस्पती ह्या अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून नसतात। याला स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात। स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं पालन पोषण, स्वतःचं पोषण स्वतःच करणं। उदाहरणार्थ जास्वंद, डाळिंब, सदाफुली इत्यादी झाडे। तर काही वनस्पती जसं बुरशी, बांडगुळ, अमरवेल ह्या मात्र इतर वनस्पतीचा अन्नासाठी उपयोग करतात, त्यामुळे त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात। घटपर्णीसारखी वनस्पती तर कीटकभक्षी सुद्धा आहे। वनस्पतीमध्ये विविधता सांगत असताना इथं सांगतात की काही वनस्पती ह्या जसं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। सामान्यतः आढळणाऱ्या सगळ्या वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात। पण जी बुरशी असते, बुरशी हे सुद्धा आपण अन्न खराब झाल्यानंतर ब्रेडवर, भाकरीवर जी बुरशी आलेली दिसते ती सुद्धा एक वनस्पतीचाच प्रकार आहे। आणि ही वनस्पती, ही बुरशी, बांडगुळ, अमरवेल ह्या आपलं अन्न निर्माण करण्यासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात, म्हणून त्याला परपोषी वनस्पती असं म्हणतात।
अन्नासाठी इतरावर अवलंबून असलेल्या वनस्पती. घटपर्णी नावाची एक वनस्पती आहे, घटपर्णी. ही वनस्पती तर किडे खाते. काय खाते? किडे खाते, कीटकभक्षी ही वनस्पती आहे. या वनस्पतींचे आपल्याला खाली फोटो दिलेले आहेत. ही वनस्पतीमधील पोषण पद्धती आपल्याला इथं सांगितलेली आहे. आता आपल्याला पाहायचं आहे वनस्पतींची रचना. वनस्पतीची रचना सर्वसाधारणपणे वनस्पतीची रचना 2 भागामध्ये होत असते. जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग व जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात व नंतर फुलांचे रूपांतर फळामध्ये होत असते. या फळापासून बिया मिळतात आणि बियापासून नवीन वनस्पती तयार होतात. तर या उतार्यामध्ये वनस्पतीची रचना सांगत असताना आपणाला वनस्पती कशा प्रकारे तयार होतात, त्यांची वाढ कोणत्या पद्धतीनं होते आणि वाढ झाल्यानंतर त्याला जी फळे येतात त्या फळामधील बियांच्या मदतीने पुन्हा नवीन वनस्पती निर्माण होतात. सजीवांची लक्षणं अभ्यासत असताना आपण सजीवांचं एक लक्षण नीट अभ्यासलं ते म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सजीव आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतो, याला प्रजनन असे म्हणतात. हे सजीवांचं एक लक्षण आहे. तर या रचनेमध्ये आपणाला वनस्पतीच्या ह्याच लक्षणाचा अभ्यास होतो. आता आपणाला वनस्पतीच्या रचना पाहिल्यानंतर त्याच्या एक अवयवांचा अभ्यास करायचा आहे. इथे एक वनस्पतीच्या रचना सांगत असताना वनस्पतीची प्रतिकृती दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे, आपण खालून सुरुवात करूया. मूळ. मूळ माती घट्ट धरून ठेवते, वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे पोषक तत्वाचे पोषण व वहन करणे ही मुळाची कार्ये आहेत. गाजर, मुळा यामध्ये मूळ अन्नसाठा करण्याचेही कार्य करते. मुळाचे 2 प्रकार आहेत. एक आहे सोटमूळ आणि दुसरा आहे तंतुमूळ. हे मुळांचे 2 प्रकार आहेत. त्यानंतरचा मुळानंतर दुसरा जो वनस्पतीचा भाग आहे, अवयव आहे, तो आहे खोड. खोड म्हणजे आपण त्याला सामान्यतः बूड असं म्हणतो, बरोबर. तर ते खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्न वहन, अन्न साठा व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देण्याचं सुद्धा काम करतं. वनस्पतीच्या इतर भागांना आधार देण्याचं काम, अन्न वाहून नेण्याचं काम हे खोडाचं असतं. खोड ज्या प्रकारचं असतं त्या प्रकारे त्या वनस्पतीची वाढ आपणाला दिसून येते. त्यानंतरचा अवयव आहे फूल. वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. फुलाचं कार्य काय? तर फूल हे पुनरुत्पादन करण्यासाठी खूप महत्त्वाचं कार्य करत असतं. वनस्पतीचा हा एक आकर्षक असा भाग आहे. मूळ, खोड, फूल. त्याचबरोबर आता इकडे आपणाला पानांचा अभ्यास करायचा आहे. वनस्पतीचं हे खूप महत्त्वाचा अवयव आहे. सूर्यप्रकाशामध्ये वनस्पतीसाठी अन्न तयार करण्याचं काम कोण करत असतं? पानं तयार करत असतात. पानं हे पसरट असतात. अन्न निर्मितीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. पानं मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा 2 प्रकारची हे पानं असतात. काही पानं हे साधी असतात तर काही पानं हे संयुक्त असतात, जोडलेली असतात. इथं आपणाला प्रतिकृती दिलेली आहे, चित्र दिलेले आहे. साधं पान कसं असतं आणि संयुक्त पान कसं असतं. साध्या पानामध्ये त्यांनी जास्वंदाचं पान दाखवलेलं आहे, हे साधं पान असतं. आणि संयुक्त पानामध्ये त्यांनी गुलाब या वनस्पतीचं पानं दाखवलेली आहेत. तर ही पानं सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची जी वनस्पतीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वनस्पतीसाठी अन्न तयार करण्याचं काम
ही पाने करत असतात. पानं हिरवी का असतात? बरोबर, पानं हिरवी असतात कारण की पानांमध्ये हरित लवके असतात आणि ही हरित लवकामुळे पानांचा रंग हा हिरवा असतो. वनस्पतीसाठी सूर्यप्रकाशामध्ये ही पाने जे अन्न तयार करतात त्याला प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतात. हे मागील पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतरचा अवयव आहे फळे. फळ ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजे फळेच आहेत. तर हे फळ हेही एक महत्त्वाचा अवयव आहे. ह्या फळांमधूनच बी तयार होतं. ह्या बिया जमिनीवर पडतात आणि त्या बियांपासूनच नवीन झाडे निर्माण होतात. ही जी वनस्पतीची अवयव आहेत हे प्रत्येकाचं काही ना काही काम आहे. प्रत्येकाचं काही ना काही काम आहे आणि ते काम ते नैसर्गिक रचनेनुसार, निसर्ग प्रक्रियेनुसार कार्य करत असतं. हे वनस्पतीचे रचना आपण अभ्यासले. इथं आपल्याला मुळा शिकत असताना मुळाचे दोन जे प्रकार आहेत, सोटमूळ आणि तंतुमूळ, याची इथं चित्र दिलेले आहे. सोटमूळ म्हणजे काय असतं तर जास्वंद आणि वड यांच्या ज्या मुळा आहेत त्या सोटमूळ असतात. त्यांची पकड ही मजबूत असते. आणि तंतुमय ज्या मुळा असतात, कांदा, गवत यांच्या मुळा ह्या तंतुमय मुळा असतात. त्यामुळे त्यांना सहज उपसता येतं जमिनीतून, कांदा वगैरे उपसता येतो, बरोबर. पण जे हराळी आहे, गवत आहे, बरोबर, मोठमोठे झाडं असतात, वडाचं झाड आहे, जास्वंदाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, यांच्या मुळा मात्र जमिनीमध्ये खोलवर शिरलेले असतात. वरून दिसणारी हराळी, गवत हे छोटंसं असतं पण त्याची मूळ किती खोलवर असते. आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, आपल्याला हे माहीत पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर हे सोटमूळ आणि तंतुमूळ हे मुळांचे दोन प्रकार आहेत. तर ह्या दोन प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. इथं वनस्पतीच्या रचनेचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढे वनस्पतीच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे. विविध वनस्पतीच्या संख्येचा विचार केला तर आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे. वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणं हे सोयीचं होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव व इतर वैशिष्ट्यांमधील साम्य व भेद यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते. कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केलं. वनस्पतीचं शास्त्रीय वर्गीकरण कोणी केले असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण हे सर्वप्रथम कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वनस्पतीचे शास्त्रीय वर्गीकरण केले. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. सुरुवातीस त्यांनी केलेल्या वर्गीकरणाची पद्धत हीच सर्वत्र वापरली जात असे. त्यांनी वर्गीकरण करत असताना शाळेच्या किंवा आपल्याला इथे एक उपक्रम सांगितलेला आहे निरीक्षण करण्यासाठी. शाळेच्या किंवा तुमच्या परिसरातून किंवा एखाद्या बागेतून तसेच त्यांची चित्रही फेरफटका मारा. तुम्हाला आढळलेल्या वनस्पतीची एक यादी करा, तसेच त्यांची चित्रही काढा. या वनस्पतीचे निरीक्षण करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे खालीलप्रमाणे स्वतंत्र असा तक्ता तयार करा आणि त्याबद्दल वर्गात चर्चा करा. आता आपल्या परिसरामध्ये झाडं आहेत, त्या झाडांचं निरीक्षण करत असताना कोणकोणत्या पद्धतीने झाडांचं निरीक्षण करायचं. तर त्या वनस्पतीचं नाव काय, वनस्पती कुठं आढळतात, त्यांच्या खोडाचं स्वरूप कशा पद्धतीनं आहे, त्याचा घेर कसा आहे, रंग कसा आहे, साल कशी आहे, कठीण आहे का मऊ आहे, त्याची उंची कशी आहे, कमी, मध्यम, खूप उंच, फांद्यांचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे, त्याची संख्या काय असेल, पानाचा रंग, आकार, कडा, फुले कोणत्या रंगाची आहे, त्याचा वास आहे का नाही, आकार, फळे, स्वरूप, फळांचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे आणि त्या वनस्पतीचा उपयोग कशासाठी होतो. अशा प्रकारे आपल्याला एक तक्ता तयार करायचा आहे. या तक्त्यामध्ये आपल्या परिसरात आढळणाऱ्या
किमान 15 ते 20 वनस्पतींचं निरीक्षण आपणाला करायचं आहे. तर अशाच पद्धतीनं वनस्पतीचं शास्त्रीय वर्गीकरण हे कोणी केलेलं होतं? कॅरोलस लिनियस यांनी केलेलं होतं. वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पतीच्या मध्ये जी विविधता आहे त्या विविधतेचं इथं खूप छान चित्र दाखवलेलं आहे. छोटी छोटी गवत आहेत, छोटेसे झुडपंसुद्धा आहेत, उंचीने लहान असणारी झाडंसुद्धा आहेत आणि वटवृक्षसुद्धा आपणाला इथं दिसून येतो. ह्या चित्राला पाहिल्यानंतर सभोवतालच्या वनस्पतीचा आकार, उंचीमधील फरक आपल्या लगेच लक्षात येत असतं. त्या आधारे आपण वनस्पतीचे सहज वर्गीकरण करतो. वृक्ष, काही वनस्पती ह्या खूप उंच वाढतात. आता वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये आपण वृक्षांचा अभ्यास करतोय. काही वनस्पती ह्या खूप उंच वाढतात, त्यांचे खोड टणक आणि मजबूत असते. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. त्यांना अनेक वर्षे फुले आणि फळे येतात. अशा वनस्पतींना वृक्ष असे म्हणतात. वृक्ष हे उंच आणि आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असते. तर वनस्पतीच्या रचनेमध्ये, वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये पहिला जो त्यांनी मुद्दा सांगितलेला आहे, वर्गीकरणामध्ये पहिला प्रकार सांगितलेला आहे तो आहे वृक्ष. वृक्ष म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये खूप मोठं झाड. वृक्ष म्हणजे काय? खूप मोठं झाड. ते उंच वाढलेलं असतं, त्याचं खोड एकदम मजबूत असतं आणि ते वर्षानुवर्षे टिकतं. बरेच वर्षापर्यंत हे झाड जिवंत राहत असतं. दुसरं आहे झुडूप. काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगत त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्याची उंची व आकार लहान असतो, मात्र त्यांचे खोड जाड आणि टणक असतं. कण्हेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही झुडपे 2 ते 3 मीटरपर्यंत उंच वाढत असतात. वृक्षांचा अभ्यास केल्यानंतर आपण झुडपांचा अभ्यास करतोय. आपल्याला सुद्धा शेतामध्ये, परिसरामध्ये फिरताना झुडपं दिसतात. ते कसे असतात? ते काही प्रमाणामध्ये काटेरी हे असतात, उंचीने लहान असतात. वृक्षांच्या तुलनेमध्ये त्यांची जाडीसुद्धा कमी असते आणि ते 2 ते 3 मीटरपर्यंत वाढू शकतात. इथं आपल्याला झुडपाचा फोटोसुद्धा दिलेला आहे. तिसरा प्रकार आहे रोपटी. रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटर, 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडे ही वृक्ष आणि झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक आणि हिरवी असतात. रोपटे काही महिने तर ते 2 वर्षापर्यंत जगतात. अशी ही रोपटे असतात. वनस्पतींच्या खोडांच्या आकार व उंचीनुसार त्यांची वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार पडतात. त्यानंतर आहे वेल. आपण आपल्या परिसरामध्ये वेली पाहिलेल्या आहेत. भोपळ्याची वेल असते, कलिंगडाची वेल असते, कारल्याची वेल असते, काकडीची वेल असते, द्राक्षांची वेल असते. तर ती वेल हा सुद्धा वनस्पतींच्या वर्गीकरणाचाच एक भाग आहे. काही वेली ह्या वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात. मनी प्लांटसारख्या वेलीला तणाव असतात. काकडीच्या वेलीला स्प्रिंगसारखे धागे असतात. काकडी ह्याचं उत्पन्न आपण शेतामध्ये घेत असतो. तर काकडीची वेल पाहिलेली आहे, बरेच जणांनी पाहिलेली आहे. ती स्प्रिंगसारखी त्याला धागे असतात, हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यांचा काय उपयोग होत असेल? वेलीच्या खोडाला हात लावून पहा. खोडाला जेव्हा हात लावतो तेव्हा आपल्याला काय जाणवतं? तर वेलीचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ आणि हिरवं असतं. त्यामुळे आधाराच्या साहाय्यानं त्यांची वाढ झपाट्याने होत असते. अशी ही वेलींची आपणाला इथे चित्र दिलेले आहेत. चित्रांमधून आपणाला वेलीचा आकार, त्यांचं स्वरूप हे स्पष्ट होतं. वृक्ष, झुडूप, रोपट्यानंतर वेल आणि वेलीचा अभ्यास केल्यानंतर आपण आता ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पतींचे जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होत असते. त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतात. ज्या वनस्पती ह्या फक्त एका वर्षामध्येच त्यांचं पूर्ण सांगितलेलं चक्र पूर्ण होतं. त्यांचा जन्म होतो, उगवतात, ते मोठे होतात, त्यांना फळं लागतात,
फळ येणे म्हणजेच त्या झाडाचे पूर्णत्व प्राप्त होणे. फळं आल्याशिवाय त्या झाडाला किंमत नसते असं आपले वडीलधारी मंडळी सांगतात. बरोबर आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एकाच वर्षामध्ये ज्या झाडांची पूर्ण होते त्याला वार्षिक झाडे वार्षिक वनस्पती असे म्हणतात. तर गाजर, बीट यासारख्या वनस्पतीचा जीवनकाल पूर्ण होण्यासाठी 2 वर्ष सुद्धा लागतात. ज्या वनस्पतींना 2 वर्ष लागतात त्यांना द्विवार्षिक वनस्पती असे म्हणतात. वनस्पतीच्या जीवनमानानुसार त्यांच्या कालचक्रानुसार आपण वार्षिक आणि द्विवार्षिक वनस्पती तसेच बहुवार्षिक वनस्पतींचा सुद्धा आपण इथं अभ्यास केलेला आहे. आपण बघतोय की गहू, मका, सूर्यफूल हे एकवार्षिक किंवा वार्षिक वनस्पती आहेत. तर गाजर, बीट यासारखे द्विवार्षिक वनस्पती सुद्धा आपण पाहिलेले आहेत. जास्वंद, कण्हेर ही झुडपे तर आंबा, गुलमोहर असे वृक्ष हे सुद्धा अनेक वर्ष जगतात. त्यांना फळं येत राहतात. त्यांना बहुवार्षिक वनस्पती असं सुद्धा म्हणतात. बाकीचा पाठाचा राहिलेला अभ्यास हा आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासूयात.